एका बापाने आपल्या मुलाला आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरवलं. त्या मुलाने लढा दिला, संघर्ष केला आणि एक दिवस तो मुलगा घरी परतलाच नाही. त्या बापाला वाटलं माझ्या मुलाचं बलिदान व्यर्थ गेलं. पण आज 2 जून 2026 रोजी महाराष्ट्र सरकारने एक असा निर्णय घेतला ज्यामुळे त्या बापाच्या डोळ्यात कदाचित पहिल्यांदा आनंदाश्रू आले असतील. मराठा आंदोलनात शहीद झालेल्या आंदोलकांच्या वारसांना MIDC मध्ये नोकरी देण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे. पण या GRच्या नक्की मागे आहे तरी काय? कोणाला नोकरी मिळणार आणि हा खरा निर्णय न्यायाचा आहे का की फक्त राजकारणाची चाळ? मंडळी, डिकोड मराठीवर आपण हे सगळं उलगडणार आहोत. बघत राहा शेवटपर्यंत. मंडळी, हे समजायला आधी मागे जावं लागेल. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी महाराष्ट्रात गेल्या काही वर्षापासून प्रचंड आंदोलने झाली. रस्त्यावर लाखो नागरिक उतरले, उपोषणे झाली आणि या सगळ्यात संघर्षात काहींना आपले प्राण गमवावे लागले. अंतरवली सराटी हे नाव महाराष्ट्राला माहीत आहे, कारण इथे मनोज जरांगे पाटील यांनी वारंवार उपोषणाला बसून सरकारला जागा केलं. त्यांच्या एका मागणीने सरकारची झोप उडवली होती. आंदोलनात त्यांनी बलिदान दिलं. त्यांच्या कुटुंबाला सरकारी नोकरी द्या ही मागणी साधी वाटते, पण यामागे कितीतरी वेदना आहेत हे फक्त त्या कुटुंबांनाच माहीत. मंडळी, सरकारने आधी एक प्रयत्न केला होता. राज्य परिवहन मंडळात म्हणजेच ST खात्यामध्ये नोकरी देण्याचा पर्याय. पण काय झालं? अनेक वारसांनी हा पर्याय नाकारला. का? कारण त्यांची मागणी होती थेट राज्यसेवेत नोकरी. ST महामंडळ म्हणजे एक स्वायत्त संस्था, सरकारी नोकरी नव्हे. त्यांना हवं होतं सरकारी कर्मचाऱ्याचं पद, सन्मान, स्थिरता. पण सरकारसमोर एक अडसर आहे. थेट राज्य सरकारच्या सेवेत नोकरी द्यायची म्हटलं तर न्यायालयात आव्हान येऊ शकतं, कारण नियमित भरती प्रक्रिया बायपास करून थेट नोकरी देणं हे कायदेशीरदृष्ट्या गुंतागुंतीचं आहे. न्यायालय स्थगिती देऊ शकतं, प्रकरण अडकू शकतं. म्हणूनच सरकारने तोडगा शोधला महामंडळाचा मार्ग, कारण महामंडळाच्या सेवेत नोकरी देताना तांत्रिक अडचणी कमी असते. आणि मग आता MIDCचा पर्याय. मंडळी, आतापर्यंत जे सांगितलं ते महत्त्वाचं होतं, पण आता इथे सगळ्यात मोठा भाग आहे. हा GR नक्की काय सांगतो, कोणाला फायदा आणि कसा? आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. मंडळी, MIDC म्हणजे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ. हे राज्य शासनाचे एक प्रमुख महामंडळ आहे. महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्र विकसित करणं, उद्योजकांना जागा देणं हे MIDCचे काम. इथे हजारो कामगार काम करतात आणि आता मराठा आंदोलनातील शहीदांच्या वारसांना या MIDC मध्येच अनुकंपा तत्वावरती नोकरी मिळणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने हा निर्णय घेतला, GR जारी केला. आता प्रश्न येतो, ही प्रक्रिया नेमकी कशी असेल? पहिली पायरी, मराठा आंदोलनात ज्यांचा मृत्यू झाला त्या सर्व आंदोलकांच्या वारसांची पडताळणी केली जाईल. म्हणजेच त्यांचा मृत्यू खरोखरच आंदोलनाशी संबंधित होता का हे तपासले जाईल. दुसरी पायरी, पडताळणी झाल्यावर पात्र वारसांना प्रमाणपत्र दिलं जाईल. हे प्रमाणपत्र म्हणजेच त्यांच्या हक्काचा आधार. आणि तिसरी पायरी, या प्रमाणपत्राच्या आधारे MIDC मध्ये अनुकंपा तत्वावर नोकरी. अनुकंपा तत्व म्हणजे साधं सांगायचं तर जेव्हा एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या कुटुंबाला नोकरी दिली जाते. हाच न्याय आता आंदोलकातील शहीदांच्या कुटुंबाला लागू होणार आहे. मंडळी, आता एक महत्त्वाचा प्रश्न. मनोज जरांगे पाटील यांनी या MIDC पर्यायाला होकार दिला का? कारण हे स्पष्ट आहे, थेट राज्यसेवेत नोकरी देणे न्यायालयात अडचणीची भीती होती. त्यापेक्षा MIDC सारख्या महामंडळात नोकरी देणं तरी कितीतरी चांगलं आणि व्यावहारिक विचार. राधाकृष्ण विखे पाटील, मराठा उपसमितीचे अध्यक्ष, त्यांनी आश्वासन दिलं होतं की अवघ्या 2 दिवसात GR देईल आणि तो निघाला. हे एक महत्त्वाचं पाऊल, कारण वर्षानुवर्ष फक्त आश्वासने मिळत होती. आज किमान कागदावर तरी निर्णय झाला आहे. पण मंडळी, कागदावरील निर्णय प्रत्यक्षात अंमलबजावणी होईल का, यात खूप अंतर असतं. मंडळी, हा GR निघाला हे खरं, पण वारशांची पडताळणी, प्रमाणपत्र, प्रत्यक्ष नोकरी हे सगळं किती लवकर होईल आणि या GRला न्यायालयात आव्हान देणार का, या प्रश्नांची उत्तरं येतील पुढच्या काही महिन्यात. पण आता या निर्णयाचा अर्थ काय होते समजावून घेऊया. हा निर्णय फक्त सामाजिक नाही, राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. मराठा समाज महाराष्ट्रातील सर्वात मोठा समाज आहे आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न हा महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात संवेदनशील विषय. गेल्या काही वर्षात या प्रश्नावरून सरकारी बदलली, नेते बदलले. मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या उपोषणांनी सरकारला वारंवार झुकवलं. आता हा MIDCचा GR म्हणजे सरकारचा एक सकारात्मक संकेत. आम्ही तुमच्या शहीदांची आठवण ठेवतो, हा तो संदेश. पण मंडळी, खरा न्याय म्हणजे काय?
आंदोलनात प्राण गेलेल्या माणसांच्या कुटुंबाला नोकरी हे सहानुभूतीचे पाऊल आहे, पण मूळ प्रश्न मराठा आरक्षण तो अजून सुटलेला नाही. उच्च न्यायालयाने अनेकदा आरक्षण रद्द केलं, सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण आहे आणि जोपर्यंत कायदेशीर आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा संघर्ष संपणार नाही. मग हा GR म्हणजे एक तात्पुरती मलमपट्टी की खऱ्या जखमेवर उपचार हे ठरवणं आता तुमच्या हातात आहे. तुम्हाला काय वाटतं नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. मंडळी, विचार करा, एखाद्या घरात एक तरुण होता, त्याला वाटतं माझ्या समाजासाठी आपण काहीतरी करायला हवं. तो रस्त्यावर उतरतो, आंदोलनात सहभागी झाला आणि या संघर्षात त्याचं निधन झालं. मागे राहिलं एक कुटुंब, म्हातारे आई वडील, लहान भावंड, कदाचित एखादी नुकतीच लग्न झालेली बायको. या कुटुंबाने वर्षानुवर्ष सरकारच्या दाराशी विनवण्या केल्या, आमच्या मुलाचं बलिदान विसरू नका अशी विनंती केली. आज या कुटुंबांना MIDC मध्ये नोकरीचं आश्वासन मिळालं आहे. हे पुरेसं आहे का? एक माणसाचा जीव आणि त्या बदल्यात एक नोकरी, हे समीकरण कधीच बरोबर नसतं, पण निदान त्या कुटुंबाला जगण्यासाठी एक आधार मिळतो हे नक्की. महाराष्ट्रात इतिहासात अनेक आंदोलन झाले, अनेकांनी बलिदान दिले, पण या बलिदानाची नोंद इतिहासाने ठेवली का? मराठा आंदोलनातील शहीदांनी आज किमान एक मान्यता मिळाली आहे. सरकारने हा GR काढणं एक पाऊल आहे, पण हे पाऊल पुढे जायला हवं. पडताळणी वेगाने व्हायला हवी, प्रमाणपत्रे वेळेत मिळायला हवी आणि प्रत्यक्ष नोकरी फक्त कागदावर न राहता हातात द्यायला हवी. कारण या कुटुंबाने खूप वाईट पाहिलं आहे. त्यांची परीक्षा आणखी लांबवणं हे राज्याला परवडणारं नाही. मंडळी, न्याय फक्त GR नाही, न्याय म्हणजे त्या GRची अंमलबजावणी. मराठा आंदोलनातील शहीदांच्या वारसांना MIDC नोकरी हा निर्णय योग्य आहे का, हे की फक्त राजकीय खेळ? तुमचा मत काय आहे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि असे महत्त्वाचे विषय सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर डिकोड मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा आणि एकही व्हिडिओ मिस होऊ देऊ नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.